नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक V.स. खांडेकर आणि मादाम क्युरी. ललिता मनात गडबडली. आपली पाठ न सोडणाऱ्या त्या विचित्र मनुष्याला चुकविण्याकरिता ती झपझप चालू लागली. आपण जणू काही सर्कशीतले तारेवरले काम करीत आहो असे दाखविणारे सायकलस्वार, हमरस्ता आणि माजघर सारखेच मानून चकाट्या पिटीत चाललेले विद्यार्थ्यांचे घोळके आणि कर्णकर्कश ठणठणाट करीत धावणारे टांगे यांच्या चक्रव्यूहातून पार पडता पडता तिने मध्येच लगबगीने रस्ता ओलांडला. मागून मोटारीचे हॉर्न जोरजोराने वाजू लागले. झटकन एका दुकानाच्या बाजूला होऊन ललितेने मागे वळून पाहिले. बुरकन उडणाऱ्या पाखराप्रमाणे मोटार तिच्या अंगावरून निघून गेली. त्या मोटारीच्या मागून तो शीख मनुष्य, तो येतच होता. आपल्यातले त्याच्यातले अंतर मघा इतकेच आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले. हा मनुष्य मुद्दाम आपल्या मागून तर येत नाही ना? या आशंकेने आता तिच्या मनात मूळ धरले. तिचे निरसन करण्याकरिता ती रेंगाळत चालू लागली. थोड्या वेळाने तिने मागे वळून पाहिले. आता तो दाढीवालाही हळूहळू चालत होता. आपल्या मनाचे तिचे तिलाच हसू आले. संशय बायकांच्या पाचवीलाच पुजला असावा, नाहीतर दुर्दैवाने देशाचे 2 तुकडे झाले त्यांच्यापैकीच हा एक असेल. बिचारा पोटाची खळगी भरण्यासाठी गावात जायला निघाला असावा. रस्त्याने इतकी माणसे येतायत जातायत, त्यातलाच तो एक. त्याचा कसला संशय घ्यायचा? आता मागे वळून पाहायचं नाही असे मनाला बजावून ती वेगाने चालू लागली. पूल ओलांडून गौरीच्या घराकडे जाण्याकरिता ती डाव्या बाजूला वळली. 2 दिव्यांमध्ये अधिक अंतर असल्यामुळे मध्येच अधिक काळोख दिसत होता. मनाला पत्ता लागण्यापूर्वीच तिची मान वळली. तिने पाहिले, ती आकृती एखाद्या सावलीप्रमाणे तिच्या मागून येत होती. तिची छाती धडधडू लागली. आपण गावात यायला उगीच उशीर केला असे तिला वाटले. लगेच तिच्या मनात आले, या मनुष्याचं घर याच बाजूला नसेल कशावरून? या अडचणीच्या दिवसात जिथे जागा मिळेल तिथे गरिबाला डोके टेकावे लागते. बायका पोरांना घेऊन बिचारा या बाजूच्या कुठल्या तरी मोडक्या तोडक्या घराच्या एखाद्या पडक्या खोलीत राहत असेल. शांत मनाने ती पुढे झाली. गौरीच्या घराची वाट डाव्या बाजूला फुटत होती. आता तरी तो मनुष्य आपल्याला दिसणार नाही या कल्पनेने तिला हायसे वाटले. थोडे पुढे जाऊन मन नको नको म्हणत असताना तिने मागे वळून पाहिले. तो शीख मनुष्य किती झपझप चालत होता. आपल्यातले आणि त्याच्यातले अंतर मगापेक्षा कमी झाले आहे असा भास झाला. ती मध्येच कुणाच्या तरी घरात शिरावे, नाहीतर पलीकडे पोलीस चौकी आहे तिथे जाऊन हा मनुष्य एकसारखा आपला पिच्छा पुरवीत आहे अशी तक्रार करावी असे तिच्या मनात आले. पण लगेच तिचा अभिमान जागृत झाला. बाहेरच्या जगात स्त्री पुरुषासारखी वागेल तरच तिला त्याच्या बरोबरीचे हक्क मिळतील असे तिचे तात्या मावशी बोलताना एकदा म्हणाले होते. ते उद्गार तिला आठवले. आता एका बोळातून जायचे होते. त्याच्या टोकाला दूरवर एक दिवा मिणमिणत होता, पण मध्ये चांगलाच काळोख होता. ती विचारात पडली. भयभीत दृष्टीने तिने मागे पाहिले. आसपास कुणीच दिसत नव्हते, फक्त तो शीख मनुष्य. तिला वाटले आल्या वाटेने परत जावे आणि मिळेल तिथे टांगा करून गौरीचे घर गाठावे. छे, आपण अशा भित्रेपणाने वागलो तर जुनी स्त्री आणि नवी स्त्री यात फरक काय राहिला? ललिता मुकाट्याने चालू लागली. ती मधल्या अगदी अंधाऱ्या जागी आली. तोच तिच्या कानावर आवाज आला. बहन. तो आवाज आपण कुठेतरी ऐकला आहे असे तिला वाटले, पण तो कुठे हे तिच्या चटकन ध्यानात येईना. कदाचित भित्र्या मनाला होणारा भास असावा तो. तो मनुष्य आता अगदी जवळ आला आणि मृदू स्वराने म्हणाला, बहन, मैं एक अनाथ निर्वासित हूँ, मुझे मदत चाहिए. ललिता थबकली. त्याचे हे गरिबीचे ढोंग खरे की खोटे हे तिला कळेना. तिने आपली पर्स उघडली. 1 रुपयाची एक नोट काढली. इतक्यात तो मनुष्य उद्गारला, ललिता. ती दचकली. हा तर दिवाकराचा आवाज. ती आश्चर्याने उद्गारली, दिवाकर? तो हसत हलक्या स्वराने उत्तरला, शिखात दिवाकर हे नाव नसतं. कुठला तरी चंद्र आहे मी. ध्यानचंद म्हण नाही तर खुशालचंद म्हण, पण मी शीख आहे हे विसरू नकोस. ललिता त्याच्याकडे पाहत उभी राहिली.
आश्चर्य, कुतूहल, जिज्ञासा ही सारी तिच्या दृष्टीत एकवटली होती. दिवाकर हसत म्हणाला, मगाशी एका माणसाची कशी तिरपीट उडाली होती. ललिता स्मित करीत उत्तरली, मी भ्याले तर त्यात नवल कसलं. भीती हा प्राचीन काळापासून चालत आलेला स्त्रीचा अलंकार आहे. एका काळातले दागिने या दुसऱ्या काळातल्या बेड्या होतात ललिता. दिवाकर पुढे काही बोलणार होता. इतक्यात तावातावाने बोलत जाणारी दोन माणसे त्यांच्या अंगावरून पुढे जाऊ लागली. अंधारात एक स्त्री आणि एक पुरुष कुजबुजत उभे आहेत असे दिसताच ती किंचित थबकली. त्यांनी क्षणभर रोखून पाहिले. मग एकाने दुसऱ्याच्या पाठीवर थाप मारली आणि फिदी फिदी हसत ते दोघे पुढे निघून गेले. दिवाकर हसत म्हणाला, माझ्या दाढी मिशा नीट दिसल्या असत्या तर हे सभ्य गृहस्थ आणखी जोराने खिंकाळले असते. ललितेने किंचित कातर स्वराने प्रश्न केला, तू कुठं असतोस. मी केव्हा कुठे असतो ते माझं मलाच ठाऊक नाही. मग तुला काय सांगू. उभ्या वर्षात तुझा पत्ता कुणाला कळला नाही. म्हणून तर आता मी तुझ्याशी बोलू शकतोय. नाहीतर माझी भेट घ्यायला तुला तुरुंगातच यावं लागलं असतं. ललितेने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत होता. जणू काही त्याच्या कोशात तुरुंग आणि राजवाडा या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होता. मरणाच्या दारी पडलेल्या एका मित्राला भेटायला काल इथं आलो. येण्यात धोका आहे हे कळत होतं, पण आल्यावर वाटू लागलं, शाकुंतलाच्या 4थ्या अंकात खरोखरीच सुंदर काव्य आहे. कॉलेजकडे जायची आणि साऱ्या दोस्तांना भेटायची इच्छा एकसारखी मनात बळावू लागली. पुढल्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे हे आठवलं आणि मग आपल्या वाढदिवसाची तारीख दिवाकराच्या लक्षात राहिलेली पाहून ललितेला आश्चर्य वाटलं. तिला पडलेलं कोडं दिवाकराने ओळखलं. तो म्हणाला, तुझा आणि माझा जन्म एकाच तारखेला झालाय. हे मागं एकदा. बोळाच्या तोंडाशी मोटारीचा प्रकाश दिसू लागला. घाईघाईने चालत असल्याचे सोंग करीत दिवाकर थोडा पुढे गेला. मोटार धूळ उडवीत पुढे निघून गेली. लगेच तो परत येऊन म्हणाला, कॉलेजच्या आवारातल्या गुलमोहराच्या झाडाखाली संध्याकाळच्या सोनेरी उन्हात गप्पा मारणं निराळं आणि एका अंधाऱ्या बोळात ही तुझ्या वाढदिवसाची भेट. बोलता बोलता त्याने तिच्या हातात एक पुस्तक दिले. ते घेता घेता तिचा हात क्षणभर कंपित झाला. तिने मोठ्या उत्सुकतेने विचारले, हल्ली काय करतोस तू. पोलिसांच्या हातावर तुरी देणं हा माझा सध्याचा मुख्य धंदा आहे. मी रशियाचा भक्त आहे. अनेक कम्युनिस्ट पुढाऱ्यांच्या घरी गेली 3-4 वर्ष माझं जाणं येणं होतं. कॉलेजातल्या काही सभांत मी जहाल भाषण केली. साम्यवादाच्या प्रसाराकरता एक अभ्यास मंडळ चालविलं. मला पकडायला पोलिसांना यापेक्षा अधिक पुरावा कशाला हवा. बरं, जातो मी. तुझ्या तात्यांना मी अजून पाहिलं नाही, पण त्यांना माझा नमस्कार सांग. माझ्या 24 गुरूंपैकी ते एक आहेत. पण ललिता हळू आवाजात पुटपुटत होती. तिच्या आवाजातला कंप दिवाकरालाच नव्हे तर तिला सुद्धा स्पष्टपणे जाणवत होता. पण पुन्हा केव्हा भेटशील तू. कातर स्वरात तिने विचारले. जगात ईश्वर असता तर त्याला सुद्धा हे सांगता आलं नसतं. तो एक संस्कृत श्लोक आहे बघ, फार आवडतो तो मला. मानवी जीवनाचं सारं रहस्य त्या 2 ओळीत साठविलं आहे. महासागरात 2 लाकडे एकत्रित येतात, थोडा वेळ जोडीनं प्रवास करतात, मग ताटातूट होऊन एकमेकांपासून ती दूर दूर जातात. जीवन म्हणजे दुसरे काही नाही. नाना, माई, गौरी, तू, विमल. कोण ही विमल. उल्काताईंची मुलगी. उल्काताई ठाऊक नाहीत तुला. मोठ्या गांधीवादी कार्यकर्त्या आहेत. तुझ्या तात्यांचीनी त्यांची चांगली ओळख आहे म्हणे. आता तर त्या. कितीतरी माणसे मोठमोठ्याने बोलत बोळात शिरत होती. दिवाकराने हसून तिच्याकडे पाहिले. एकदम पाठ फिरवून आल्या वाटेने तो चालू लागला. ललिता गौरीच्या घरी आली. ती अतिशय गोंधळलेल्या मनस्थितीत. स्वतःभोवती एकसारख्या गिरक्या घेतल्या म्हणजे माणसाला भोवळ येते. अगदी तशी तिची अवस्था झाली होती. क्षणमात्र चमकून अदृश्य होणाऱ्या विजेप्रमाणे तिला ही दिवाकराची आकस्मिक भेट वाटली. आपल्या संकोची स्वभावाचा तिला विलक्षण राग आला. त्याचा हात धरून आपण त्याला थांबवायला हवे होते. त्याच्या पोटात शिरून त्याचा पत्ता काढायला पाहिजे होता. आपल्या जागी कलिका किंवा गौरी असती तर ती नुसती चुळबुळ करीत उभी राहिली नसती. कुठल्या तरी निवांत जागी जाऊन तिने त्याची सारी हकीकत विचारून घेतली असती. पण आपण
खेद, आनंद आणि आश्चर्य यांच्या लाटांवर तरंगतच ललिता गौरीच्या खोलीच्या दारात उभी राहिली. गौरी पाठमोरी उभी राहून शृंगार साधनेत गुंग झाली होती. सकाळचेच डाळिंबी पातळ तिने नेसले होते. चित्रपटाला जायचे असल्यामुळे ती मोठ्या कसोशीने आपली वेशभूषा आणि केशभूषा करीत होती असे दिसले. तिच्या पुढ्यातल्या टेबलावर तऱ्हेतऱ्हेच्या पिना पडल्या होत्या. त्यातली एक एक उचलून ती लावावी आणि ती कितपत शोभून दिसते हे आरशात पाहावे असा तिचा क्रम चालला होता. तोंडाने एक गाणेही ती गुणगुणत होती. मध्येच ती नाना ननान अशी अनेक अस्पष्ट अक्षरं उच्चारी. या सुरांवरून त्या गाण्याच्या ओळी ललितेला आठवल्या. माझ्या वट्टात डाळिंब फुटलं, सांगा राघू मी नाही कधी म्हटलं, अशा काहीतरी त्या होत्या. ते सूर ऐकता ऐकता हातातल्या पुस्तकाकडे ललितेचे लक्ष गेले. तिचे कुतूहल जागृत झाले. उंबरठ्यावर अंधुक प्रकाश होता. पुस्तकाचे नाव पाहण्याकरिता ती पुढे सरकली. आता कुठे गौरीला तिची चाहूल लागली. ती वळून म्हणाली, आलीस बाई एकदाची. मला वाटलं येता येता वाटेत तुला कुणीतरी पळवून नेले. ललितेने पुस्तकाचे नाव वाचले. मादाम क्युरी. तिच्या हातातले पुस्तक हिसकावून घेऊन ते टेबलावर फेकीत गौरी म्हणाली, पुरे झाले बाई ही तुझी पुस्तकं. या पिना पाहिल्यास का किती सुंदर आहेत. ही अगदी नवी फॅशन आहे बघ. तिने पुढे केलेली एक पिन ललितेने पाहिली. मोठी नाजूक होती ती. तिच्यावर काढलेले ते पाखरू बहुधा घुबड असावे ते. ललितेने त्या पिनकडे निरखून पाहिले. तिच्यावर घुबडाची जोडी होती. असल्या अशुभ पक्ष्यांना सुद्धा प्रीतीचा उत्कट आनंद कळू शकतो हे दाखविण्याकरिताच पिनवरती काढली असेल असा विचार तिच्या मनात डोकावला. पण त्याची चिकित्सा करायला तिला वेळ नव्हता. गौरी इतकी सुंदर दिसत होती की तिची थट्टा करायचा मोह तिला आवरला नाही. ती तिच्या गालाला गुदगुल्या करीत म्हणाली, आपण दोघी कुठल्या तरी सिनेमा कंपनीत काम मागायला गेलो तर काय होईल सांगू. गौरीने तिच्याकडे पाहून नुसते स्मित केले. ललिता पुढे म्हणाली, तू होशील राजकन्या आणि मला व्हावं लागेल तुझी दासी. ललितेची ही स्तुती आपल्याला आवडली नाही असे मानेच्या झटक्याने गौरीने दर्शविले आणि तो केवळ अभिनय होता. जणू काही याहूनही अधिक सुंदर दिसायचे अशा ईर्ष्येने ती पुन्हा प्रसाधनात गढून गेली. ललिता हातातले पुस्तक भरभर चाळू लागली. रेडियमच्या शोधाचे वर्णन करणारी पाने दिसताच तिने वाचायला सुरुवात केली. 2-3 पाने वाचून ती पुढले पान उलटते तो तिथे तिला एक छोटी फुलांची माळ दिसली. बकुळीच्या फुलांची माळ होती ती. मादाम क्युरीच्या चरित्रातली बकुळीच्या फुलांची ती चिमुकली माळ अचानक दिसताच ललिता विस्मित झाली. दिवाकराने मुद्दाम तिला देण्यासाठी ते कोरे करकरीत पुस्तक आजच विकत घेतले असावे. मग त्यात ही माळ आली कशी? अमेरिकेहून नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी पुस्तकात बकुळीच्या फुलांची माळ. त्या देशात बकुळीचे फुले फुलत तरी असतील का? दिवाकराने ती माळ सहज पुस्तकात ठेवली होती की आपली आठवण म्हणून त्याने ती माळ पुस्तकात ठेवली असावी. पण रेडियमच्या शोधाचे वर्णन असलेल्या पानातच ती खुणेसारखी त्याने का ठेवावी? ती नाजूक फुले अगदी कोळपून गेलेली होती. ललितेने ती इवलीशी माळ नाकापाशी नेली. हुंगून पाहिली. किती सूक्ष्म पण मधुर सुगंध येत होता त्यांना. कानात घुमणाऱ्या पण तोंडाने म्हणून दाखविता न येणाऱ्या एखाद्या गोड सुरासारखा. दूर 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 क्षितिजाच्या कोपऱ्यात उदय पावणाऱ्या उशीच्या गालांवरल्या अस्फुट लिलासारखा. ही माळ दिवाकराला भेट म्हणून कुणी दिली असेल का? बकुळीच्या फुलांचे वेड कोकणातल्या लोकांनाच अधिक असते. आपली आजी नव्हती का मागे त्यांच्या माळा घेऊन आली? काय म्हणायची बरे ती त्या फुलांना? हां, ओवळीची फुले. ही ओवळीची माळ दिवाकराला कुणी दिली? कोकणातली कुणीतरी मुलगी. ती कोण? विमल आहे. तिने तर ती उल्काताईंची मुलगी म्हणजे मूळची कोकणातली. ललितेने ती माळ बोटात धरून किंचित दाबली. त्या वाळलेल्या फुलांचा बारीक चुरा होऊ लागला. एखाद्या अवखळ मुलाचा धक्का लागून सुंदर मूर्ती फुटावी आणि त्या भग्न मूर्तीकडे पाहून त्याने बावरून जावे तशी तिची स्थिती झाली. अंगठा व त्याच्या जवळचे बोट या दोन्हीमध्ये ती माळ तिने अलगद धरली आणि पुन्हा पुस्तकात मूळच्या जागी ठेवून दिली.
रेडियमच्या शोधापुढचा पुस्तकातला भाग वाचण्याकरिता तिने आपले डोळे खाली वळविले, पण तिची 1-2 वाक्ये वाचून नाही झाली. तो स्वयंपाकघरातून माईचा कर्कश आवाज तिच्या कानी पडला. "जळली मेली कार्टी, कशाला रे अडमडायला आला होतास चुलीपाशी? आणि तू गधडे, तू काय करीत होतीस? सारे जीव खातायत माझा." शब्दांच्या पाठोपाठ पोरांच्या पाठीत बसलेले 2-3 रपाटेही ललितेने ऐकले. तिचे लक्ष पुस्तकात लागेना. हा हल्लकल्लोळ ऐकून गौरी आत जाईल आणि मुलांना बाहेर घेऊन येईल अशी तिची कल्पना होती. ललितेने तिच्याकडे पाहिले. अजून आरशापुढे उभे राहून तिचा नट्टापट्टा चाललाच होता. कपाळावर केसांच्या 4-2 बटा सहज आल्यासारखी केशभूषा तिला हवी होती. ललिता आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात येताच ती म्हणाली, "तुला हे गृहसंगीत नवं असेल, पण ते ऐकून माझे कान किटलेत. माझ्या आयुष्याचं पार्श्वसंगीतच आहे ते म्हणेनास." सावत्र भावंडांच्या रडारडीविषयीचा गौरीचा हा बेफिकीरपणा ललितेला आवडला नाही. स्वतःच्या घरी तिने हा अनुभव कधीच घेतला नव्हता. मंगलचे एवढे काही बिनसले की तात्या लिहिता लिहिता उजव्या हातात फाउंटन पेन धरून तसेच स्वयंपाकघरात येतात. आणि इथं? ललितेने प्रश्न केला. नाना आले नाहीत वाटतं अजून घरी. सुगंधी चूर्ण लावता लावता गालांना होणाऱ्या गुदगुल्यांमुळे हसत हसत गौरी उत्तरली, कचेरी सुटल्यावर कुठल्या तरी मोफत वाचनालयात 2-3 तास बसतात ते. अगं, नेहरू चुकून हिंदुस्थानाचे मुख्य प्रधान झाले. त्या जागेवर खरं पाहिलं तर आमच्या नानांचाच हक्क आहे. लगेच ललितेकडे पाठ फिरवून आपल्या प्रसाधनाच्या उद्योगात ती गळून गेली. आत्ताचे तिचे बोलणे, विशेषतः तिच्या स्वरातला उपहास ललितेला मोठा विचित्र वाटला. आपण गौरीच्या आग्रहाला बळी पडून जेवायला आलो नसतो तर फार बरे झाले असते असे तिला वाटले. ती स्वतःवरच थोडीशी चिडली. स्वयंपाकघरात मध्येच कुणीतरी किंचाळले. लगेच 2-3 चापट्यांचा आवाज ऐकू आला. आता ललितेला गप्प बसवेना. रुसक्या स्वरात ती गौरीला म्हणाली, "आज सिनेमाला जायचंय ना?" गौरीने एकदम चमकून तिच्याकडे पाहिले. मग किंचित कंपित स्वरात तिने विचारले, "म्हणजे?" तिच्या स्वरातला कंप ललितेला जाणवला. ती हसली आणि म्हणाली, "मला वाटलं तुझा बेत बदलला." तिच्याकडे रुष्ट दृष्टीने रोखून पाहत गौरीने विचारले, "कशावरून?" "कशावरून? ते पुढ्यातल्या आरशाला विचार. आज रात्री तुला कोणी पाहायला बिहायला येणार आहेत असं दिसतंय तुझ्या या तयारीवरून." तिच्याकडे मिश्किलपणाने पाहत गौरी म्हणाली, "अगदी मनकवडी आहेस बघ." हे बोलता बोलता गौरीचे डोळे मोठे मोहक झाले. त्यांच्यातला तो गोड बालिश भाव. दिवाळीच्या सुट्टीत आपण घरी गेलो होतो तेव्हा आक्का आक्का करीत मंगला आपल्याला नवा फ्रॉक दाखवायला आली. तिचे ते आनंदाने लुकलुकणारे डोळे थेट असेच दिसत होते. ललितेने गौरीकडे निरखून पाहिले. तिच्या गालांना गुदगुल्या करीत लज्जा लपायला निघून गेली असा भास झाला तिला. तिने उत्सुकतेने विचारले, "कोण येणार आहे ग बघायला?" गौरी एकदम पुढे आली आणि ललितेच्या गळ्याभोवती आपले बाहू गुंफून म्हणाली, "येणार आहेत नव्हे, आले आहेत. त्यांना मी मिठीसुद्धा मारली आहे. अगदी कडकडून, कळलं का? चल, चावट कुठली." असे म्हणत ललिता तिची मिठी सोडविणार तोच बाहेरून नानांची घोगरी हाक ऐकू आली, "गौरी, अगं गौरी." गौरी ललितेपासून एकदम दूर झाली. ती ओ देणारी नानाच खोलीच्या दरवाजात येऊन उभे राहिले. त्याने डोक्याला एक मळका रुमाल गुंडाळलेला होता. त्यांच्या शर्टच्या बटनांपैकी फक्त मधलेच एक जागेवर शिल्लक असलेले दिसत होते. नकळत ललितेच्या मनाने त्यांच्या गबाळेपणाची गौरीच्या नटवेपणाशी तुलना केली. ती नानांची मुलगी आहे हे परक्याला खरेसुद्धा वाटणार नाही असे तिच्या मनात आले. हुश्श करीत नानांनी गौरीच्या खाटेवर बैठक मारली. त्यांच्या खाकेत 4-5 वर्तमानपत्र दिसत होती. खोलीत ललिता आहे असे दिसताच मोठे मनमोकळे हास्य करून ते म्हणाले, "ललिताबेन, शू छे? पेपर काय म्हणतात तुमचे? बाकी तुमचे पेपर चांगले जाऊन काय उपयोग आहे म्हणा. आमच्या या पेपरांची रडगाणी जोपर्यंत थांबत नाहीत." खाकेतले अंक हातात घेऊन त्यातला एक उघडीत ते म्हणाले, "तिसरं महायुद्ध टळण्याचं काही लक्षण दिसत नाही. या महायुद्धात जो तो दुसऱ्यावर ॲटम बॉम्ब टाकणार. तुमच्या आमच्यासारखी लाखो माणसं घटका 2 घटकात जळून खाक होणार. सारे काळे बाजारवाले मोठमोठे बंगले बांधतायत लेकांच्या. हे लक्षात येत नाही की उद्या एक ॲटम बॉम्ब पडला की यांचे हे ताजमहाल धुळीला मिळून जातील." बोलता बोलता ते थांबले.
हातातल्या वर्तमानपत्राच्या मजकुरावरून त्यांनी आपली नजर फिरवली. मग एक भला मोठा सुस्कारा टाकून ते उद्गारले, "या बातम्या वाच ललिता. छे छे छे, या भोगवादी पाश्चात्य संस्कृतीतून ही महायुद्ध उद्भवतायत. जो तो श्रीमंत होऊ पाहतोय. मजा, चैन, विलास या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही बेट्यांना. आणि या बायकांनी तर सारा ताळतंत्र सोडलाय तिकडं. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः असं गीता कानी कपाळी ओरडते. पण ते या उडाणटप्पू लोकांना पटत नाही. जगात खरी शांती फक्त आमची भारतीय संस्कृतीच निर्माण करू शकेल. हे साहेबाचं काम नाही. त्यांनी मोठमोठे शास्त्रीय शोध खुशाल लावावेत, पण आत्माचा शोध त्यांनी कधी लावला नाही आणि यापुढे त्यांना लागणारही नाही." पुन्हा खाली मान घालून नाना एक बातमी वाचण्यात गढून गेले. ललितेने गौरीकडे पाहिले. तिच्या कपाळावर एक मोठी आठी स्पष्ट उमटली. भारतीय संस्कृतीवर नानांचे व्याख्यान सुरू होऊन आपला सिनेमा बुडतो की काय या विचाराने ती बहुधा चिडून गेली असावी. ललितेलाही नानांचे ते कंटाळवाणे प्रवचन नको होते. तात्या व ते लहानपणी एका शाळेत होते. त्यामुळे गौरीची ओळख झाल्यापासून त्यांना वडिलांप्रमाणे मान देण्याचा ती प्रयत्न करी. पण त्यांची मोठमोठ्या गहन विषयांवरली लांबलचक भाषणं सुरू झाली. म्हणजे मात्र काही गेल्या तिला आपले हसू आवरता येत नसे. मागे एकदा त्यांनी असेच गांधींच्यावर तोंड सूप घेतले होते. आज टिळक हवे होते हे त्यांच्या त्या बडबडीचे पालुपद होते. ते ऐकून शेवटी ललिता कंटाळली. तिच्या मनात आले, आपण नानांना थांबवावे आणि म्हणावे, क्षणाक्षणाला काळ पुढचं पाऊल टाकीत असतो. हे अजून कसं तुम्हाला कळत नाही? आज टिळक असते तर ते 90-92 वर्षांचे झाले असते. त्यांना मधुमेहाचा विकार होता. तो एवढ्या म्हातारपणी किती बळावला असता याची जरा कल्पना करा. गेल्या 10-20 वर्षात जगात कितीतरी घडामोडी झाल्या आहेत. त्या टिळकांनी पाहिल्या असत्या तर आज ते समाजवादी झाले असते. नाही कोणी म्हणावं, टिळकांची 30 वर्षांपूर्वीची मतं आज कायम राहिली असती असं तुम्ही गृहीत का धरता? तुम्हाला ते जुने विचार आवडत असतील, पण एकेकाळी नव्या पैठणीसारख्या दिसणाऱ्या अनेक विचारांची आता लक्तरं झाली आहेत हे विसरू नका. हे सारे मनात येऊनही त्यावेळी ललिता एक शब्दसुद्धा बोलू शकली नव्हती. आणि आतासुद्धा नानांचे प्रवचन सुरू झाले असते तर त्यांना विरोध करण्याचे धाडसही तिला झाले नसते. सुदैवाने पाने वाढल्यांची वर्दी स्वयंपाकघरातून आली.